हालेलुया। येशू प्रभू की हे बाप्पा, मी सर्वजण तुला धन्यवाद करतो पुन्हा एकदा येशूच्या नावानं तुझ्या चरणाजवळ येतो। तुझं वचन ऐकण्यासाठी आमचं हृदय आम्ही तयार करतो। होली स्पिरिट, पवित्र आत्मा, आम्हाला आज शिकव, मार्गदर्शन कर आणि आमचा विश्वास पुन्हा एकदा तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवा कार्यासाठी वाढला जाऊ, अशी आमची सगळ्या जणांची प्रार्थना येशूच्या नावानं प्रार्थना आम्ही मागतो। मला सांग आमेन। स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत। देवाच्या पवित्र नावाला पुन्हा एकदा धन्यवाद। त्याने आम्हाला स्वर्गाचा मार्ग दाखवला, स्वर्गाचा मार्ग आम्हाला समजला आणि स्वर्गाच्या मार्गावर आज आम्ही सर्व लेकरं मिळून विश्वासाने जीवन जगत आहोत। आमेन। तो पुन्हा परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की लोक गर्व करतात, घमंड करतात आणि प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे, तो मुक्तिदाता आहे, तो तारणारा आहे, तो पापांची क्षमा करणारा देव आहे, असे पुष्कळ जगातील लोक आहेत। ते येशू हा प्रभू आहे म्हणून ते कबूल करत नाही। त्यांच्यामध्ये गर्व आहे, त्यांच्यामध्ये अहंकार आहे आणि तो एक स्वभाव मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिला बाबेल नगरी विषयी किंवा बाबेल शहराविषयी आहे। आणि ते लोक तुम्ही आम्ही पाहतो की जादू टोण्यावरती अवलंबून होते, आपल्या बुद्धीवरती अवलंबून होते। ते स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो देव आहे त्याच्यावरती ते अवलंबून नव्हते। मात्र देव त्यांना म्हटला की मी तुमचा गर्व उतरण्यास समर्थ आहे। कितीही मनुष्य गर्वाने भरला तर त्याचा गर्व उतरण्याची ताकद त्या प्रभूच्या हातामध्ये आहे। आणि आम्ही पाहिलं की बाबेलातील लोक जे आहे सगळे गर्वाने भरलेले होते आणि त्यांना वाटलं की जादू टोना आम्हाला देवाच्या हातातून सोडू शकतो। परंतु नेहमी लक्षात ठेवा, जादू टोना कुठल्याही मनुष्याला देवाच्या क्रोधापासून मुक्त करू शकत नाही। म्हणून देवाच्या वचनात तुम्ही आम्ही पाहिलं की बाबेल नगरीचा पराभव देवानं केला। आज गर्विष्ठ लोकांचा पराभव करण्यास तुमचा आणि माझा देव समर्थ आहे। म्हणा आमेन। आणि प्रभू येशूच्या नावात त्यांचा गुडघा टेकावा आणि जिभा त्यांच्या आहेत त्या जिवाने कबूल करावं, येशू हा परमेश्वर आहे। आमेन। तर आपण पुढे जाऊया। आज प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे आपण जाऊया। आणि विश्वास जे लोक ठेवतात त्यांना परमेश्वराने एक आशा दिलेली आहे की तुम्ही आणि मी या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची का सेवा कार्य करावी, का आराधना करावी, का उपासना करावी, का प्रार्थना करावी, का त्याच्या समोर गुडघा टेकावा, का येशूच्या माग आम्ही चालावं। तर आपण वाचूया प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि वचन क्रमांक 9 आपण वाचूया।
यस, प्रगटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय वचन क्रमांक 9 आपण वाचू. नंतर शेवटच्या 7 पिढींनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन मजबूर बोलला, जो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकरेची स्त्री ती मी तुला दाखवतो. तर तुम्ही आणि मी प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे गेलो तर या ठिकाणी तुम्हाला आणि मला या ठिकाणी वाचायला मिळत आहे. आणि फार सुंदर या ठिकाणी तुम्हाला आणि मला स्वर्गीय पित्याने आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे. मग ज्या देवदूताच्या हातात 7 पिढांनी भरलेल्या 7 वाट्या होत्या, त्यांच्यापैकी एक देवदूत आला आणि तो यौहानाला म्हणाला, इकडे ये, जी कोकऱ्याची वधू आहे ती मी तुला दाखवतो. म्हणा सगळेजण आमेन. तर प्रगटीकरणाचं पुस्तक तुम्ही आम्ही पाहतो की देवाचा सेवक, त्याचं नाव यहोवान आहे. या यहोवानाने पात्म बेटावरती हे पुस्तक लिहिलेलं तुम्ही आम्ही पाहत आहोत. आणि पात्मा नावाच्या बेटावरती देवाचा सेवक यहोवान याला बंदिस्त करून ठेवलं होतं, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्याला जेलमध्ये टाकलं होतं. कुठं टाकलं होतं? जेलमध्ये त्याला टाकण्यात आलं होतं. आणि जेलमध्ये असताना त्याचा आतोनात एक प्रभूचा शिपाई, एक प्रभूचा सैनिक या नात्याने त्याचा छळ करण्यात आला. आणि जसा छळ करण्यात आला तरी त्याने शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे त्याने सोडलेला नाही. तर त्या ठिकाणून त्याने मंडळीतल्या लोकांना पत्र लिहिलं आणि त्या मंडळीतल्या लोकांना त्या पत्राच्या माध्यमातून धैर्य मिळावं, धाडशी ते व्हावे. या वचनात तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की त्याने त्या मंडळीतल्या लोकांना प्रोत्साहन दिलं की जरी मी जेलमध्ये असतो किंवा आलेलो आहे, मला टाकण्यात आलेलं आहे, तर मी हे सर्व काही प्रभू येशूच्या नावामध्ये सहन करत आहे. आणि भविष्य काळामध्ये काय गोष्टी घडणार आहे या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी वाचायला मिळत आहे. तर तुम्हाला आणि मला माहित आहे की या पृथ्वी तलावर परमेश्वराच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही. म्हणा सगळेजण आमेन. तर या ठिकाणी तुम्ही आणि हे जे वचन वाचलेलं आहे, या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे की परमेश्वर यहोवानाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या संग तो बोलत आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि 9 वचनामध्ये तुम्हाला आणि मला कोकऱ्याची वधू म्हटलं गेलेलं आहे. म्हणा काय? म्हणा कोकऱ्याची, म्हणा कोकऱ्याची, सगळेजण म्हणा ना, कोकऱ्याची. कोण आहेत आम्ही? वधू किंवा कोकऱ्याची नवरी तुम्ही आणि मी आहोत. कोकरा हे कोणाला म्हटलं गेलेलं आहे? कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तो आहे. म्हणा सगळेजण आमेन. तर तुम्हाला आणि मला या ठिकाणी फार सुंदर वचन वाचायला मिळालेलं आहे. म्हणा सगळेजण आमेन. तर तुम्ही आणि मी आज परमेश्वराचं मंदिर आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि देवाचं मंदिर तुम्ही आणि मी असल्या कारणानं देवाची वधू जी परमेश्वराच्या वचनाचं पालन करते, देवाच्या वचनाप्रमाणे ती जीवन जगते, देवाच्या इच्छेप्रमाणे
ती वागते त्या स्त्रीला या वचनामध्ये मंडळी म्हटलं गेलेलं आहे. आणि ह्या मंडळीला या पृथ्वी तलावरतून घेऊन जाण्यासाठी तुमचा आणि माझा म्हणजे वधूचा वर प्रभू येशू ख्रिस्त हा लवकर घेऊन जाण्यासाठी येणार आहे. म्हणा सगळेजण आमेन. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचं राहण्याचं ठिकाण बायबल सांगतंय की स्वर्ग आहे. म्हणा आमेन. आणि त्याची इच्छा आहे की त्याची जी मंडळी आहे किंवा त्याची वधू आहे त्याची वधू त्याच्या जवळ म्हणजे स्वर्गामध्ये असावी ही त्या प्रभूची इच्छा आहे. म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की विश्वासणाऱ्यांसाठी देवानं एक आशा ठेवलेली आहे. विश्वासणाऱ्यांना एक देवाने जागा फिक्स केलेली आहे, नियुक्त केलेली आहे. आणि या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की पृथ्वी तलावर जर तुमचा आणि माझा प्रवास जर संपत आहे तर तुमचा आणि माझा प्रवास एक अजून बाकी आहे. आणि तो प्रवास आहे स्वर्गीय देशाचा. आमेन. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत तारणाच्या स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, हो तारणाच्या होडीत तारणाच्या होडीत तेथे मी पाहीन येशूला, तेथे मी पाहिलं येशूला. शैतान तेथे नसणार, शैतान तेथे नसणार, बोला येशू तेथे असणार, शैतान तेथे नसणार, येशू तेथे असणार, शैतान तेथे नसणार. स्वर्गाच्या वैभवी राज्यात, स्वर्गाच्या वैभवी. राज्यात तर देवाने विश्वास ठेवणाऱ्यांना एक आशा ठेवलेली आहे की तुम्ही आणि मी आपला पृथ्वी तलावाचा प्रवास संपल्यानंतर नवीन यरुशलेम मध्ये तुमचं आणि माझं देवदूत स्वागत करणार आहे. तुमचं आणि माझं स्वागत करणारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या ठिकाणी आहे. म्हणून पृथ्वी तलावरती आम्हाला कदाचित राहण्यास जागा असो किंवा नसो, मात्र आपल्याला एक नवीन घर देवानं फिक्स केलेलं आहे. आणि ते आहे माझ्यासाठी देवाने एक चांगलं घरकुल त्या ठिकाणी बांधलं आहे. त्या ठिकाणी त्या घराकुलामध्ये कधी बायबल सांगतंय भांडण नसणार, वाद नसणार, संकट नसणार, क्लेश नसणार, दुःख नसणार, आजार नसणार, वादविवाद नसणार. म्हणजे या पृथ्वी तलावरती जे काही आम्ही डोळ्याने पाहत आहोत किंवा भोगत आहोत हा प्रवास संपल्याच्या नंतर स्वर्गामध्ये प्रभू म्हणतो तुम्हाला दुःख नाही. आमेन. म्हणून या पृथ्वी तलावर त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारी वधू तुम्हाला आणि मला बनणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि जी या भूमीवर ती वधू देवाच्या इच्छेप्रमाणे पवित्र जीवन जगेल, बायबल सांगते त्या वधूला घेऊन जाण्यासाठी म्हणजे तुम्हाला आणि मला मंडळीला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन फार लवकर होणार आहे. आमेन. तर आता आपण पुढे जाऊया प्रेषितांच्या कृत्यामध्ये अध्याय क्रमांक त्यामध्ये 16 कडे आपण जाऊया. आणि वचन क्रमांक 10 आपण वाचणार आहोत. त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगावयास देवाने आम्हाला बोलवले आहे असे अनुमान करून आम्ही माकेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. तर आज तुम्ही आम्ही पुढे पाहणार आहोत जादूटोण्याविषयी की
खूप लोक जगामध्ये शकून पाहणारे लोक आहेत. पूर्वीच्या काळी तुम्ही आम्ही पाहतो हे लोक शकून मुहूर्तावरती फार विश्वास ठेवत होते आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त विचार विनिमय ते लोक करायचे. खूप लोकांना वाटतं की शकून पाहिल्यानंतर आमचं भाग्य बदलून जाईल, आमच्या जीवनामध्ये जे काही समस्या असतील, अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर ते गुढी लागल्यानंतर ते दूर होणार आहे, आमचं नशीब उजाळून जाईल. तर बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की ही एक अंधश्रद्धा आहे की कोणाचंही जीवन शकून आणि मुहूर्ताने बदलत नाही. म्हणा सगळेजण आमेन. आमचं भाग्य बदलणारा, ज्याने आम्हाला या जगामध्ये आईच्या उदरामध्ये जन्माला घातलेला आहे, त्या देवाची सेवा कार्य करून तोच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं या जगामध्ये भाग्य बदलणारा देव आहे. म्हणा आमेन. त्याच्याशिवाय कुणी आमचं भाग्य आणि कुणी आमचं नशीब उजळणी करू शकणार नाही किंवा मोठं करू शकणार नाही. तर या वचनामध्ये तुम्हाला आणि मला 16व्या अध्यायामध्ये बघायला मिळतं आणि 10 वचनाच्या पुढे जर तुम्ही आणि मी वाचलं तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी फार गंभीरतेने लक्षात येतील. येशू प्रभू की सगळेजण ऐका देवाचं वचन. आता काय लिहिलं आहे? पौलाला हा दृष्टांत झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी. काय झाला पौलाला? सगळेजण म्हणा, काय झाला पौलाला? दृष्टांत झाला. दृष्टांत म्हणजे त्याने समोरासमोर प्रार्थना करत असताना त्या गोष्टी देवाने त्याला प्रगटीकरण केल्या. समोरासमोर ऑन द स्पॉट तो पाहत होता. स्वप्न वेगळं. गाढ झोपेमध्ये माणसाला देवाचा आत्मा स्वप्न दाखवतो, ते स्वप्न वेगळं आणि दृष्टांत हा वेगळा. याच्यामध्ये खूप फरक आहे. तर पौलाला या ठिकाणी काय झालेलं आहे? म्हणा, दृष्टांत झालेला आहे. आणि पौलाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? पौलाला हा दृष्टांत झाल्यावर तुम्ही तेथून जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी. काय सांगावी? सुवार्ता सांगावी. यासाठी की देवाने आम्हाला बोलविले हे आम्ही समजलो आणि लगेच मासोदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो. तर आज ज्या काळात पौलाबरोबर देव दर्शनाने बोलत होता आणि पौलाला या ठिकाणी चांगली सेवा मिळाली आहे आणि ती सेवा आहे सुवार्ता सांगणं. म्हणा सगळ्यांना, सुवार्ता सांगणं. तुम्हाला आणि मला देवाने कशासाठी बोलवलं आहे? कशासाठी निवडलं आहे? कशासाठी वेगळं केलेलं आहे? ज्या प्रकारे लोकांनी आम्हाला सुवार्ता सांगितली, चांगली बातमी सांगितली आणि ती बातमी सांगितल्यानंतर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, तसाच आज आमच्या जीवनामध्ये बदल झाला, परिवर्तन झालं आणि सत्य देवाची आम्हाला ओळख पटली आहे. आमेन. तसंच आज तुमचं आणि माझं काम देखील आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला जो आवाज देत आहे, तो आवाज तुम्ही आणि मी ऐकावा आणि तो आवाज ऐकून तुम्ही आणि मी आपल्या आजूबाजूच्या लोकांना देवाची, प्रभू येशूची सुवार्ता तुम्ही आणि मी सांगावी. यासाठी आम्हाला देखील या जगामधून देवानं पाचारण केलं आहे, देवानं आम्हाला बोलवलं आहे. तर मासोदोनियातील लोकांना या ठिकाणी काय निरोप आलेला आहे हे आम्ही समजलो आणि लगेच मासोदोनियाला जाण्याच्या तयारीत लागलो. बघा मग या वचनामध्ये पुढे तुम्हाला आणि मला बघायला मिळतं 11 वचन वाचा.
तेव्हा त्रोवासापासून हकरून आम्ही नीट सफ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापोलिस गेलो. तर तुम्ही आणि मी पाहतो पवित्र आत्म्याचा आवाज जो आहे तो आवाज या ठिकाणी देवाच्या सेवकाने पौलाने ऐकलेला आहे. म्हणा सगळेजण आमेन. जोरान सगळेजण म्हणा आमेन. आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मासेदोनियाला जाण्याची त्यांनी का तयारी केली? कारण त्या ठिकाणचे लोक प्रार्थना करणारे लोक होते आणि त्या ठिकाणी सेवा कार्य करण्यासाठी कुठला सेवक नव्हता. तर परमेश्वराने याला प्रगटीकरण केलेलं आहे की तुला मासेदोनिया शहरामध्ये जाऊन त्या लोकांना काय सांगायचे आहे? बोला, काय सांगायचे आहे? सुवार्ता सांगायची आहे. आणि पौलाने काय केलेलं आहे? चांगलं काम केलेलं आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि सुवार्ता सांगणं याच्यापेक्षा मोठं काम या जगामध्ये काहीच नाही. म्हणा सगळेजण आमेन. या जगामध्ये काहीच नाहीये. सुवार्ता इज बेस्ट. सगळ्यात चांगली नोकरी, परमनंट जॉब तुमच्यासाठी माझ्यासाठी जर काही असेल तर ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता. आमेन. त्या गावातील लोकांना देवाच्या सेवकाची गरज होती, कारण त्या लोकांना प्रभूच्या सेवेमध्ये वाढायचं होतं, दृढ व्हायचं होतं, मजबूत व्हायचं होतं, खंबीर व्हायचं होतं. त्या कारणास्तव ते लोक या ठिकाणी तुम्ही आणि मी पाहतो काय करत आहे? प्रार्थना करत आहे. काय करत आहे? आणि बघा, देवाची योजना संत पौलाला जो काही परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या द्वारे निरोप दिला, तो निरोप त्याने परफेक्ट ऐकला आणि पुढे जाण्याची किंवा मासेदोनिया या शहरात जाण्याची त्यांनी योजना केली. बघा, तर देव आम्हाला देखील बोलत आहे. कोणाच्या घरामध्ये जायचं आहे, परिवारामध्ये जायचं आहे, कुटुंबामध्ये आम्हाला जायचं आहे, तर आम्हाला देखील परमेश्वराच्या आत्म्यावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. आमेन. देव या दिवसांमध्ये त्याने देखील तुमचा आणि माझा त्याच्या गौरवासाठी वापर केला पाहिजे. आमेन. आणि तुमच्याद्वारे देव राज्यामध्ये लोक आले पाहिजे. म्हणा सगळेजण आमेन. हा उद्देश आपल्या डोक्यामध्ये ठेवा. सुवार्ता सांगणे. काय सांगणे? जरी जगामध्ये वातावरण खराब असेल, परंतु तुमच्या आणि माझ्यामध्ये राहणारा देवाचा आत्मा कोणत्या व्यक्तीला देवाची गरज आहे, तो देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला गाईड करतो आणि त्या व्यक्तीला सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये तो ओझं घालतो. या दिवसामध्ये लक्षात ठेवा, उतावळेपणाने देखील सुवार्ता सांगितली नाही पाहिजे. जसं जसं वातावरण गरम होत चाललेलं आहे हे लक्षात ठेवा, परंतु आपण देवाच्या आत्म्यावरती अवलंबून राहायचं. आमेन. देवाचा आत्मा ज्यावेळेस आपल्याला प्रगट करेन किंवा दाखवीन, त्यावेळेस आपल्याला प्रार्थनापूर्वक एखाद्याच्या परिवारात, एखाद्याच्या कुटुंबात किंवा एखाद्या भावाला किंवा एखाद्या बहिणीला सुवार्ता सांगण्यासाठी बाहेर पडणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. तर देवाचं कार्य पुढे नेण्यासाठी, देवाचं काम पुढे नेण्यासाठी परमेश्वराचा आत्मा पौलाला या ठिकाणी सहाय्य करत आहे. येशू मसीह की काय करत आहे? सहाय्य करत आहे, मदत करत आहे. आणि तो पवित्र आत्म्याला रिस्पॉन्स देत आहे, सन्मान देत आहे, आदर देत आहे. तर आपल्याही जीवनामध्ये आपण यातून ही गोष्ट शिकायची आहे की प्रभू, जसा तू पौलाचा उपयोग करत आहे, पौलाला तू बोलत आहे, पौलाला तू दाखवत आहे, तर मला पण तुझी सेवा कार्य करायची आहे. सेवा कार्य करण्यासाठी
पास्टर होणं गरजेचं नाहीये, सुवार्थिक होणं गरजेचं नाही, शिक्षक होणं गरजेचं नाहीये, म्हणजे 5 पदरी जी काय सेवा म्हटलं गेलेलं आहे ते होणं गरजेचं नाहीये. सुवार्ता कुणी पण सांगू शकतं. अगदी लहान मुलापासून तर वृद्ध माता पितांपर्यंत तुम्ही लोकांना देवाचा निरोप सांगू शकतात, देवाची सुवार्ता लोकांना सांगू शकतात, देवाचं प्रेम लोकांना तुम्ही सांगू शकतात आणि देवाचं प्रेम लोकांना सांगून त्यांना देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणू शकता. खूपशा लोकांना असं वाटत असेल की सुवार्ता सांगणं मला पास्टर व्हावा लागन, असं काही पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. जी देवाची वधू आहे, जी देवाची मंडळी आहे, ती मंडळीने सुवार्ता सांगितली पाहिजे. आमेन. काय सांगितली पाहिजेत? सगळेजण म्हणा, सुवार्ता सांगितली पाहिजे. हा, आणि सुवार्तेचं काम देवाने तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती या ठिकाणी सोपून दिलेलं आहे. आणि तुम्ही आणि मी वाचलं की काही लोकांना त्या काळामध्ये सभास्थान नव्हते किंवा मंदिर नव्हते, तर काही लोक गट करून नदीच्या काठी जमायचे. कुठे जमायचे? नदीच्या किनारी जमायचे. आता पर्याय नाही, जर मंदिर नाही किंवा सभास्थान नाही, मग भक्ती काय बंद राहणार आहे का? जरी चर्च नाहीये पण झाडाखाली आम्ही भक्ती घेऊ शकतो. आमेन. कुठेतरी आपण एकत्र येऊ शकतो. पत्र्याच्या सावलीला म्हणा, एखाद्या झाडाखाली म्हणा, नदीच्या किनारी म्हणा, तुम्ही आणि मी एकत्र बसू शकतो. आणि त्या काळात जशी सुवार्ता संत पौलाने सांगितली त्याच प्रकारे सुवार्ता आज लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. काही करा, कसंही करा, पण लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी सुवार्ता सांगत राहा, सुवार्ता सांगत राहा. येशू मसीह की. सुवार्तानी जे लोक सुवार्ता सांगतात त्याचा परिणाम काय होणार आहे? तर सुवार्तेमध्ये दडलेलं आहे देवाचं सामर्थ्य. काय आहे म्हणा? देवाचं सामर्थ्य आहे. आणि देवाचं सामर्थ्य घेऊन तुम्ही आणि मी लोक बाहेर पडत असतो. आमेन. आणि जे लोक आजपर्यंत बाहेर पडलेत सुवार्ता सांगण्यासाठी, त्यांना वेगवेगळा देवानं अनुभव दिलेला आहे. त्या लोकांना सुवार्ता सांगत असताना, त्या लोकांना देवाचं वचन सांगत असताना काहीतरी देवाने तुम्हाला आणि मला त्यातून गांभीर्य शिकवलेलं आहे. आमेन. आणि त्या व्यक्तीचा परिवर्तन, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेला बदल तुम्ही आणि मी पाहतो. मग त्याप्रमाणे काय होतं? लोकांची भूक आणि जी तहान आहे दिवसांदिवस वाढत 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 चालत असते. येशू प्रभू की. हा, आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की देवाचं वचन माणसाला उत्तेजन देणार आहे. देवाचं वचन किंवा देवाची सुवार्ता माणसाला प्रोत्साहन देणारी आहे, ती आनंदी करणारी आहे, ती तिच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे आत्म्याचा जो आनंद आहे तो तिच्यामध्ये दिसून येतो त्या मंडळीमध्ये. आमेन. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की पौल जसा देवाचं दृष्टांत पाहून मासोदोनियातील लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी पुढची तयारी करू लागला, त्याचप्रमाणे आम्हाला देखील करणं गरजेचं आहे. पुढे लिहिलं आहे 11 वचन. नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समथ्राकेस व समुद्र मार्गी आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलिस येथे आम्ही गेलो. बघा, पौलाने ज्या ज्या ठिकाणी जाण्याच्या योजना केल्या या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं. त्याची इच्छा ही होती की लोक बंधनामध्ये आहेत. हालेलुया. बोला सगळेजण हालेलुया. लोक बंधनामध्ये आहेत आणि त्या बंधनातील लोकांना सोडण्यासाठी, शैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पौल या ठिकाणी काय करत आहे?
एक एक विश्वासाने पुढं पुढं पाऊल टाकत आहे. त्याच्या सेवेची तळमळ तुम्ही आणि मी पहा. तर आमच्याही जीवनामध्ये ही गोष्ट आम्ही ठरवली पाहिजेत की माझ्या हृदयात देवाची सेवा कार्य करण्याचं देवानं दर्शन दिलं आहे. तर तळमळ ठेवा, प्रभू मला हे करायचं आहे, प्रभू माझ्याकडून हे करून घे, प्रभू मला ते करायचं आहे, प्रभू माझ्याकडून ते करून घे. अशी तुम्ही आम्ही प्रभूच्या आत्म्याकडे सदैव प्रार्थना करायला पाहिजे. म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला काय करेल, बरोबर सहाय्य करेल, बरोबर तुम्हाला आणि मला मदत करेल आणि तुमच्या आणि माझ्याद्वारे देवाच्या राज्यामध्ये लोक वळले जातील, त्यांचं तारण होईल, त्यांना सुटका मिळेल शैतानाच्या बंधनातून. येशू मसीह की. आता वाचूया 22 वचन मध्ये काय लिहिलं आहे. हा 16वा अध्याय 22 वचन. तेव्हा लोक देवावरून ते आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्र काढून खड्या मारायच्या ठेवली. तर या ठिकाणी आम्ही पहा, लोक पौल व शिला यांच्या विरुद्ध होते. मग पुढाऱ्यांनी पौलाचे व शिलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की त्यांना काठीने मारा. काय मारा? काय मारा? मला सांगा, देवाच्या राज्यामध्ये सेवा कार्य करण्यासाठी हे बाहेर पडलेले देवाचे सेवक आहे पौल आणि शिला. आमेन. जसे ते देवाच्या सेवा कार्यासाठी बाहेर पडले, देवाच्या वचनात लिहिले त्यांना विरोध पण झाला. विरोध सुवार्ता सांगण्यामध्ये होत नाही असं नाही. जिथं जिथं देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला पाठवत आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला विरोध होतो. यांना देखील त्या काळामध्ये विरोध झाला आणि बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे ते देवाची सुवार्ता सांगत असताना विरोधी लोक, म्हणजे यांच्यामध्ये कुठला स्पिरिट होता? असत्य आत्म्याचा स्पिरिट, शैतानी आत्मा त्यांना म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, पौलाचे व शिलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की त्यांना काठीने मारा. सांगा, पौल आणि शिला चांगलं काम करत होते का वाईट काम करत होते? जगामध्ये देखील तुम्ही आणि मी पाहतो, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीला त्रास दिला जातो. आणि चांगलं काम जगामध्ये जर काही असेल तर देवाची सुवार्ता सांगणं आहे, लोकांना देवाची भेट घालून देणं आहे, देवाचं राज्य लोकांना कळालं पाहिजे. आणि हे देवाचं राज्य लोकांमध्ये सांगत असताना काही लोकांनी, विरोधी लोकांनी त्यांना पकडलं आणि बायबलच्या वचनात लिहिलं आहे त्यांना लोकांच्या हवाली करून दिलं. आज देखील तुम्ही आणि मी या संपूर्ण सृष्टीमध्ये ह्याच गोष्टी पाहत आहोत. ज्या ज्या ठिकाणी देवाचे लोक सुवार्ता सांगण्यात जात आहे त्या त्या ठिकाणी त्यांना पकडण्यात येत आहे. काही लोक म्हणतात धर्म बदलायला आलेले आहेत, आहे ना, काही लोक म्हणतात धर्मांतर करायला आलेले आहेत. आणि मग त्या लोकांना पकडून त्यांना मारलं जातं, त्यांच्यावरती अत्याचार केला जातो, त्यांना काठ्याने कुऱ्हाडीने मारलं जातं, कोयत्यांनी मारलं जातं, लाथाने बुक्क्याने त्यांना मारलं जात आहे आणि वरतून त्यांना जेलमध्ये देखील टाकत आहे. हे नवीन नाहीये, हे नवीन नाही, परंतु पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे या पूर्वीच्या मंडळीपासून या गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि भविष्य काळामध्ये देखील या गोष्टी घडत राहणार आहे. तर सुवार्ता सांगितलंय, बाहेर पडत असताना ज्यावेळेस आमच्यावरती देखील असे हल्ले होईल त्यावेळेस आम्ही असं म्हणू का माझं भाग्य कोण बदलेल, आहे ना, मला मार खाण्यापासून आता कोण वाचवीन? देवा कुणीतरी माणूस पाठव, देवा कुणीतरी नेता पाठव, देवा कुणीतरी पुढारी माझ्यासाठी पाठव.
मला मार नाही बसला पाहिजेत, मी जेलमध्ये नाही गेलो पाहिजेत, मला फटके नाही बसले पाहिजेत, असं लोकांना वाटतं की आमचं भाग्य बदललं पाहिजे. तर या ठिकाणी बायबल आम्हाला भाग्य बदलण्याविषयी बोलत नाहीये. हालेलुया. तर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर पौलाने जसे मंडळीसाठी दुःख सहन केलं आणि देवराज्यासाठी जसं दुःख सहन केलं, तसं तुम्ही आणि मी देखील दुःख सहन करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि सुवार्तेसाठी तुम्ही आणि मी पाहतो या वचनामध्ये की त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. काय सांगितले त्यांनी? काय सांगितलं? सुवार्ता. प्रभूच्या आत्म्याने जोपर्यंत आम्हाला मार्गदर्शन केलं नाही किंवा आम्हाला प्रगट केलं नाही, तोपर्यंत आम्ही सुवार्ता सांगायला बाहेर पडत नाही. हे कोणाचं काम आहे? अशक्त लोकांचं काम नाहीये. प्रभूच्या सामर्थ्याने भरून प्रार्थना करून देवाला विचारून देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्यांना गाईड करून त्याने पाठवावं ही त्याची इच्छा असते. म्हणजे पुढे आपल्या जीवनावर जे काही परिणाम होणार आहे, कधी होईल केव्हा होईल हे सांगता येणार नाही, पण ज्यावेळेस परिस्थिती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशी येईल त्यावेळेस प्रभूचा आत्मा तुम्हाला आणि मला सहाय्य करेल. प्रभूचा आत्मा तुम्हाला आणि मला सहन शक्ती देईन. हे सर्व छळ सहन करण्यासाठी, हे बोलणे सहन करण्यासाठी, हे लोक जे नाव आपल्याला ठेवतात, हे नाव ठेवण्याला सहन करण्याची कॅपॅसिटी प्रभू आम्हाला देतो. आमेन. आणि त्यावेळेस घाबरून जाण्याची काही आम्हाला गरज नाही, कारण आपण आशीर्वादित आहोत. जर तुम्ही आणि प्रभूसाठी दुःख सहन करत आहोत, प्रभूसाठी जर त्रास सहन करत आहोत, प्रभूसाठी जर छळ आपण सहन करत आहोत, तर तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा आशीर्वादित व्यक्ती कोणी नाही. वाचला आम्ही पौल आणि शिला यांना बायबलच्या वचनामध्ये लिहिलंय, जेलमध्ये टाकलं. हालेलुया. काय टाकलं? जेलमध्ये टाकलं. आणि आम्ही कितीतरी वेळेस वाचलेला आहे, त्यांना जेलमध्ये साखळदंडाने बांधलं आहे, तरी देखील ते प्रभूची स्तुती करत होते, प्रभूचा धन्यवाद करत होते. एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये देखील त्याने परमेश्वराची स्तुती करणं, परमेश्वराचा धन्यवाद करणं त्यांनी सोडलं नाही. कारण त्यांना माहित होतं की ज्या कामास्तव आम्ही आलेलो आहोत ते काम हे आहे की देवाची सुवार्ता ह्या लोकांना सांगावं आणि ह्या लोकांना सैतानाच्या गुलामगिरीतून, सैतानाच्या शक्तीतून किंवा त्यांचं जे काही मन अनेक गोष्टींकडे वळालेलं आहे त्यातून सोडवण्यासाठी पवित्र आत्म्याने आम्हाला हा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि त्या दृष्टांतानुसार पौल आणि शिला त्या लोकांना मुक्त करण्यासाठी, सत्याची त्यांना ओळख करून देण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा कार्य त्या ठिकाणी केले. आमेन. आणि त्याचा परिणाम तुम्ही आणि मी या वचनामध्ये पाहत आहे की पौल आणि शिला ह्याही परिस्थितीमध्ये देवाचा धन्यवाद, देवाची महिमा आणि देवाचा गौरव करत होते. आमेन. पुढे आपण जाणार आहोत. आता मी पाहू जादूगिरी काय आहे. म्हणा जादूगिरी. आता खूप लोक, आपण पण शाळेमध्ये जात होतो ना, आणि आता पण मुलं शाळेमध्ये जातात बघा. शाळेमध्ये गेल्यानंतर जादूगार येतात की नाही जादूगार. आणि बघा हे जादूगार आल्यानंतर आपल्या जादूने त्या विद्यार्थ्यांना काहीतरी करतात बघा. सांगा काय करताय सर? हात चालाखी. तुम्ही आणि मी बऱ्याचशा वेळेला या गोष्टी पाहिलेल्या आहेत. शाळेमध्ये पहा, बाजारामध्ये पहा, रस्त्यावरती पहा, किंवा ते लोक येतात खेळणारे त्या लोकांकडे पण पहा. हात चालाखीने देखील जादूगिरी करणारे लोक तुम्हाला आणि मला बघायला मिळतात. आणि ही जादूगिरी करून ते काय करतात, आपण जादूगार असल्यासारखे स्वतःला ते प्रसिद्ध करत असतात. आणि त्यानुसार ते काय करतात, आपल्या जादूच्या कलेचा उपयोग करतात
आणि लोकांना दाखवतात हे काय आहे. काही काही लोक नोटा बनवतात, 500ची नोट बनवतात आहे ना, आणि आपल्याला वाटतं खरंच नोट झालेली आहे ती. मग माझाही प्रश्न आहे की जादूगाराने जर 500ची नोट डबल बनवली आणि तो लोकांना दाखवतो ना डबल नोट झाली बघा, तर मला सांगा त्याचा नंबर, त्या नोटीची तशीच नोट दुसरी नोट जादूगार बनवत असेल त्याचा नंबर एकच आहे ना, बरोबर. आणि ही नोट करताना जर एखाद्या पोलिसाने त्याला पकडलं तर त्यांना जेलमध्ये टाकणार नाही का? पण हे हात चलाखीचं काम असतं आणि समोरच्या लोकांना ह्या गोष्टी त्यांना दाखवायच्या आणि ह्या गोष्टी त्यांना दाखवल्यानंतर लोकांकडून ते पैसा गोळा करतात. मग मला असं विचारायचं की तुम्ही 500ची नोट 500 करू शकतात, कागदाचा तुकडा आहे तर कागदाच्या तुकड्यापासून तुम्ही नोट बनवू शकतात हात चलाखीने, तर मग तुम्हाला लोकांकडून पैसा गोळा करण्याची गरज काय? येशू प्रभू की, येशू प्रभू की, सगळेजण म्हणा पैसा गोळा करण्याची गरज काय. म्हणजे काय करतात लोक, भुलवले जातात, लोक फसवले जातात आणि लोक त्यांच्या जादूच्या कलेच्या आहारी जातात. आणि ही जादूची कला म्हणजे मंत्र तंत्राची एक शक्ती आहे. हालेलुया. तर आता आम्ही वाचणार आहोत अनुवादाचं पुस्तक, याचा 18वा अध्याय मध्ये काय लिहिलेलं आहे. जो जादूगार आहे तो आपल्या जादूच्या कलेमध्ये डायन असं म्हटलं गेलेलं आहे किंवा चुडेल. ऐकलंय काय? चुडेल हा शब्द जर तुम्ही आम्ही पाहिला तर टीव्ही मध्ये जास्त हिंदीमध्ये वापरला जातो. चुडेल आहे ना. चेटकीन ऐकलाय काय शब्द? चेटकीन, हडळ. आणि काही काही लोक असे बोलताना पण आपल्याला आढळतात, दुसऱ्यांना हे शब्द. तर आता आपण पाहूया 18वा अध्यायाकडे जाऊया आपण आणि वचन पहिलं आणि दुसरं आपण वाचू. याजक आणि लेवी यांचे वाटे. लेवी याजकाला म्हणजे लेव्याच्या सर्व वंशाला इस्रायल लोकांबरोबर काही वाटा किंवा वचन मिळणार नाही. परमेश्वराला अर्पावयाची हवे व त्यांच्या हक्काचे असेल ते त्यांनी खावे. त्यांच्या भाऊबंधाबरोबर त्यांनी काही वचन मिळवायचे नाही. पण परमेश्वराने त्यांना सांगितल्याप्रमाणे तो स्वतःच त्याचे वचन आहे. म्हणा परमेश्वर माझं वतन आहे. तर तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहतो विश्वासणाऱ्यांनी आपले कर्तव्य ओळखले पाहिजेत. म्हणा मी विश्वासणारा आहे, माझं काय कर्तव्य आहे हे मला समजलं पण पाहिजे. ते आत्मिक जीवनातला असू द्या सेवेबद्दल, ते शारीरिक जीवनातला असू द्या तुमच्या शरीराची काळजी घेण्याबद्दल आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याबद्दल पण असू द्या. कौटुंबिक व्यवस्था मांडणं हे सगळं ज्याला त्याला कळणं फार महत्वाचं आहे. आता माझं कुटुंब तुमचं कुटुंब कोण सांभाळणार आहे ना प्रश्नचिन्ह. तर प्रत्येक व्यक्तीला हे समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. तर जादूगार लोक काय करतात या ठिकाणी, या चटकींचा उपयोग करतात किंवा हडळ शब्द वापरलेला त्याचा उपयोग करतात जादूच्या कलेसाठी. तर या ठिकाणी काय लिहिलं आहे पहिलं आणि दुसरं वचन तुमच्या आणि माझ्या लक्षात येतं. लेवी लोकांना वतन नव्हतं. लेवी म्हणजे कोणते लोक सांगा मला, तुम्ही वाचला असेल तर. यस
हा, कोण म्हटलं? कुठून तरी आवाज आला, बरोबर म्हटलं त्यांनी. हा, आपलं झालेलं आहे जवळपास हे. लेवी म्हणजे काय? निवडलेले, वेगळे केलेले, हिंदीमध्ये अलग केलेले लोक. तर लेवी वंशातील लोकांना इस्रायलमध्ये जमिनीत वाटा मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील, म्हणजे एक पास्टर म्हणून काय करतील? काम करतील. परमेश्वरासाठी अग्नीत अर्पण केलेल्या बलीवर त्यांनी निर्वाह करावा, तोच त्यांचा वाटा. म्हणा, तोच त्यांचा वाटा. बघा आता, तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो, लेवी हे लोक निवडलेले लोक, आणि त्यांना काम दिलेलं आहे मंदिरामध्ये सेवा कार्य करायची. जसा मी निवडलेलो आहे, मला काम काय आहे? मंदिरामध्ये सेवा कार्य करायची, प्रार्थना करायची, स्तुती करायची, है ना, वचन सांगायचं, लोकांसाठी प्रार्थना करायच्या, पवित्र शास्त्रामधून काय लिहिलेलं आहे, काय देवाचा आत्मा आमच्या संग बोलत आहे ते लोकांना समजून सांगायचं, लोकांना खऱ्या खोट्याची जाण करून द्यायची. ही सेवा आहे. आमेन. ही सेवा त्या काळात लेवी लोक करत होते, कारण त्यांच्या वंशादातून देवानं त्यांना निवडलं होतं, त्यांना वेगळं केले होते. तर त्या काळामध्ये त्यांना सांगितलं जातं राहण्यासाठी घरे, राहण्यासाठी. आणि त्यांचे जर म्हणजे त्यांना आणून देणारे कोण होते? मंडळातले लोक होते. कोण होते? म्हणा, कोण होते? हा, तर आता माझ्याकडे बघा सगळेजण. देवाच्या सेवकाचा जो उदारनिर्वाह आहे, त्याच्या परिवाराचा हा उदारनिर्वाह चालवणं हे मंडळीला देवाने सोपवून दिलेलं आहे, की तुम्ही आपल्या याजकाची किंवा आपल्या मेंढपाळाची काळजी घ्यायची. त्या काळामध्ये हा रीतिरिवाज होता. त्यांना लोक जनावर आणून द्यायचे. आज पण तसंच केलं जातं ना, जगामध्ये तसं आहे बघा. तर त्यांना घर जरी घ्यायचं ठरलं तर लोक वरंगणी करून द्यायचे. त्यांना कुठलीही गोष्ट हवी असेल तर लोक काय करायचे? मंडळीतले लोक एकत्र यायचे आणि त्यांची त्या ठिकाणी वरंगणी जमा करायचे, आणि वरंगणी जमा केल्यानंतर त्या देवाच्या सेवकाला त्या द्यायची. दुसरी गोष्ट तुम्ही आणि मी पाहायचं की त्यांना कुणी जर जनावर दिली असतील, मुके जित्राबा जर त्यांना दिली असेल, तर त्यांना काहीतरी शेतातलं ते स्वतः आपल्या वावरातला एक वाटा द्यायचे. राहण्यासाठी असेल किंवा जनावरांसाठी असेल किंवा अजून कशासाठी असेल. म्हणजे काय होतं, लोकांनी त्यांना ती वस्तू दिली की जनावर दिले, कोणी प्लॉट द्यायचं. आजच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी काय जुन्या याच्यामध्ये गाय रानं म्हटलेले आहे, म्हणजे या ठिकाणी पेरणी केली जात नाही, आहे ना, गाय रानाला. तर ते लोक त्या ठिकाणी त्या याचकाला त्या काळामध्ये शेती द्यायची, आणि मग त्या सांगितलं की त्यांचा उदारनिर्वाह जे आहे किंवा त्यांचं अन्न, वस्त्र, पाणी, निवारा जो आहे, अर्पण, अर्पण म्हणा सगळेजण, अर्पण. तर उदारनिर्वाह देवाला दिलेल्या अर्पणावर व्हावा ही देवाची योजना होती. म्हणजे या काळामध्ये जे काही तुम्ही आणि मी पेरणी करतो, ज्या दिवशी भक्ती असेल, रविवारची असू द्या किंवा बुधवारची असू द्या, ही भक्ती असेल. जुन्या करारामध्ये वेगवेगळा भाग होता, पण जे काही पेरलं जायचं त्याचा उपभोग कोण घ्यायचा? देवाचा सेवक. हालेलुया. सगळेजण म्हणा हालेलुया. ही देवाने याजकासाठी एक योजना केली होती, कारण याजक काम करू शकत नाही. याजकाला जे काम मंदिरात दिलेलं आहे, तर मंदिरातच त्याने काम करायचं आहे, दुसरं काहीही त्याने काम करायचं नाही. आणि जेवढे लोक मंदिरात येतील, त्या मंदिरात येणाऱ्या लोकांनी त्या याजकाच्या फॅमिलीची काळजी घ्यायची. हालेलुया.
किती चांगली योजना देवाने आखली बघा. मग आता सांगा 50-60 लोक आहेत तर 50-60 लोक एक सेवकाची